एशिया कपला सुरुवात झाली आणि भारतीय संघाने 2 सामने मस्तपैकी जिंकले. पाकिस्तान विरुद्धचा जिंकला, हाँगकाँग विरुद्धचा सहजी जिंकला. वाटलं योग्य दिशेला प्रवास चालू झालेला आहे, परंतु तसं झालेलं नाही आहे. 2 विजयानंतर सुपर 4मध्ये आल्यानंतर लागोपाठ 2 पराभवाचे धक्के बसलेले आहेत. पाकिस्तान विरुद्ध शेवटच्या ओव्हरीत 5व्या चेंडूवरती पराभव, श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या ओव्हरीमध्ये 5व्या चेंडूवरती पराभव. झेरॉक्स काढल्यासारखे हे 2 सामने झालेले आहेत आणि ह्यामध्ये भारतीय संघाच्या कमतरता या स्पष्ट दिसून आलेल्या आहेत. रोहित शर्मानी स्पष्ट केलं की सुरुवात त्यांची चांगली झाली म्हणून भारतीय संघाला हा फटका पडलेला आहे, परंतु मला असं वाटतं की बॅटिंग असू देत, बॉलिंग असू देत, त्याच्यामध्ये सातत्य दिसलेलं नाही आहे. आपले जे महत्त्वाचे बॅट्समन जर तुम्ही नजर टाकलीत तर कुणीच खेळाडूंनी, थोडासा अपवाद हा विराट कोहलीचा आहे, पण ते जर का सोडलं तर कुणीच खेळाडूंनी लागोपाठच्या सामन्यामध्ये दणकट परफॉर्मन्स केलेलं नाही आहे. युजवेंद्र चहलला 3 सामन्यामध्ये अपयश आलेलं होतं. आज त्याला लय सापडली, त्यांनी 3 विकेट काढल्या. हार्दिक पंड्याने पाकिस्तान विरुद्ध भन्नाट विजय मिळवून दिला, परंतु ते सातत्य त्याला राखता आलेलं नाही आहे. मी म्हणेन हा सातत्याचा अभाव भारतीय संघाच्या मुळाशी घाव घालून राहिलेला आहे. मी असं म्हणेन की आजच्या सामन्यामध्ये सुद्धा 2 फलंदाज आऊट झाले, 13 धावफलक होता. त्याच्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवनी अप्रतिम भागीदारी केली. रोहित शर्मा, पूर्वीचा रोहित शर्मा आपल्याला बघायला मिळाला. सुपर्ब बॅटिंग त्यांनी केली, परंतु त्या 97 धावांच्या भागीदारीनंतर जेव्हा आपण टिप्पे लावतो तिथनं परत एकदा घसरण झाली. मधल्या फळीतले सगळे बॅट्समन अपयशी ठरले आणि त्याचा फटका असा झाला की माझ्या मते 173चा जो धावफलक होता त्याच्यामध्ये 10 ते 15 धावा कमी होत्या. एक्झॅक्टली उलटं श्रीलंकन फलंदाजांनी करून दाखवलं. 97 धावांची सलामी त्यांनी दिली. त्याच्यानंतर अश्विन आणि चहलनी 4 विकेट काढून सामन्यामध्ये जान आणली, परंतु तरीही माझ्या मते श्रीलंकन संघ हा विजयापासून लांब कधीच गेला नाही. राजपक्षे असू देत किंवा त्यांचा कप्तान धनुका असू देत, या सगळ्यांनी मिळून भारताविरुद्ध मस्तपैकी विजय मिळवून दाखवलेला आहे आणि आता भारतीय संघाच्या नशिबी परावलंबित्व आलेलं आहे. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की एशिया कपमध्ये अंतिम सामना खेळण्याच्या भारतीय संघाच्या स्वप्नाला सुरुंग लागलेला आहे. आता हे झालं तर, आता ते झालं तर आपण फायनलला पोचू. ह्याला क्रिकेट म्हणत नाहीत. महत्त्वाचा मुद्दा हा राहतो की 2 देशांमध्ये जेव्हा स्पर्धा होते, 5 सामन्यांची होते, 3 सामन्यांची होते, भारतीय संघ उत्तम खेळतो. मग एशिया कप आणि त्याबरोबर ICCच्या टुर्नामेंटमध्ये भारतीय संघ नको त्यावेळेला का खराब कामगिरी करतो. मान्य आहे की बऱ्याच वेळेला आपण सेमीफायनल, फायनल खेळलं आहे, हे सातत्य आहे, परंतु त्या सामन्यामधलाही आपला खेळ हा अपेक्षेप्रमाणे होत नाही. ही गोष्ट भारतीय संघ ऑल इज वेल जरी म्हणत असला तरी त्यांना ही गोष्ट नाकारून चालणार नाही आहे. हे माझं मत झालं. मला कल्पना आहे जेवढी निराशा मला आली आहे त्याच्या 1000 पट निराशा भारतीय खेळाडूंना आली आहे आणि तेवढीच निराशा तुम्हालासुद्धा आलेली आहे. तुमचं मत मला जरूर कळवा. त्याच्यासाठी माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. हम कंसिस्टेंटली ये ऐसे मल्टीनेशनल टूर्नामेंट में सेमीफाइनल, फाइनल खेल रहे हैं, लेकिन ये मैचेस में गड़बड़ भी हो रही है, तो कैसे आप एड्रेस करोगे? क्योंकि शुरुआत जो बॉलिंग हो या बैटिंग हो उसमें न्यूजीलैंड का मैच सोचो कौन सा भी, तो वो थोड़ी गड़बड़ हो रही है, तो क्या सोचोगे एज अ कैप्टन? दिख रहा है मैच हार गए तो हार दिखता है, गड़बड़ हो गया है, बट हमें तो ऐसा कोई फीलिंग नहीं आया है कि काफ़ी गड़बड़ हुआ है. क्योंकि आप जब ऑब्वियसली मुझे पता है, मैंने इतना देखा हुआ है प्रेस कॉन्फ्रेंस, इतने मीडिया वालों से बात किया हुआ है. जब मैच हारते हैं तो सवालें उठती है, दैट इज़ नॉर्मल, मुझे पता है. बट देखिए, जहाँ तक टीम का सवाल है, ड्रेसिंग रूम का सवाल है, आप अंदर जाकर देख सकते हो सारे लड़के एकदम रिलैक्स्ड है, चिल्ड है, क्योंकि हमें वैसा एटमॉस्फेयर रखना है टीम में. अगर आप मैच हारो या मैच जीतो, मैच हारने के बाद सडनली टीम का एनवायरनमेंट चेंज नहीं होना चाहिए. तो हमने काफ़ी मेहनत की है उस चीज़ को, ड्रेसिंग रूम के एटमॉस्फेयर को बनाने के लिए, और सारे लड़के इसको लेके काफ़ी खुश है. सो आई थिंक अगर आप ड्रेसिंग रूम का माहौल अच्छा रखोगे तो आई थिंक इवेंचुअली जो परफॉर्मेंसेस आप देख रहे हो वो ग्राउंड पे होगी. तो हमारे लिए सबसे ज़रूरी है कि बिफोर द वर्ल्ड कप हम ड्रेसिंग रूम का एटमॉस्फेयर अच्छा रखें. हार जीत से हम लड़कों को जज नहीं करेंगे, परफॉर्मेंस हो या ना हो उससे जज नहीं करेंगे, क्योंकि जितने भी लड़के यहाँ पे हैं सब में काबिलियत है, इसीलिए ये लोग यहाँ पर हैं.
तो वो सोच में हमको भी कंसिस्टेंसी दिखाना है। हमें सिर्फ प्रेस कॉन्फ्रेंस पे आके बात नहीं करना है। लास्ट क्वेश्चन